प्रेक्षकांनो नमस्कार, मी अभिजित दराडे पॉलिटिकल महाराष्ट्राच्या विशेष द राडे शो मध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, सध्या दिल्लीच्या तख्तावर काहीतरी अत्यंत खळबळजनक घडतंय। मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि गुरुवारी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतलेली भेट हे साधे संकेत नाहीयेत। केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे। पण या सगळ्या घडामोडींचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरलाय तो आपला महाराष्ट्र। आज मी तुम्हाला दिल्लीतील वरिष्ठांकडून विचार सुरू असलेली अशी आतली बातमी सांगणार आहे, जी ऐकून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येणार आहे। विद्यमान मंत्र्यांपैकी दोघांची थेट उचलबांगडी होणार आहे आणि काही नव्या चेहऱ्यांना दिल्लीतील लाल दिव्याची गाडी मिळणार आहे। कोण आहेत हे चेहरे? चला पाहूयात। सर्वात आधी वळूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे। राजकारणात गिव्ह अँड टेक चालतं आणि नुकतंच शिवसेनेला 6 खासदार एनडीए मध्ये आणल्याचं सर्वात मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार प्रतापराव जाधव यांच्याकडे असलेलं आयुष मंत्रालय त्यांच्याकडे कायम राहील, पण आरोग्य राज्यमंत्री पदाचा मात्र शिवसेनेतील दुसऱ्या चेहऱ्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि इथेच समोर येतात 2 अत्यंत धक्कादायक नावं। त्यातलं पहिलं नाव आहे खासदार श्रीकांत शिंदे यांचं। कल्याणचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। तर ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या 6 खासदारांपैकी एक असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे। ओमराजेंना राज्यमंत्रीपद मिळू शकतं असं सांगितलं जातंय। म्हणजेच ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांना दिल्लीत थेट सत्तेच्या चाव्या दिल्या जात आहेत। ही राजकीय तडजोड आहे की मास्टर स्ट्रोक हे आता तुम्हीच ठरवा। आता वळूयात त्या पक्षाकडे ज्याला मागच्या वेळी दिल्लीत रिकाम्या हाताने परतावं लागलं होतं। सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे केंद्रात एकही मंत्रिपद नाहीये, पण आता केवळ शिवसेनेचा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे। आणि इथं कोणाची वर्णी लागतीये तर पुन्हा एकदा राजकारणातील जुनी समीकरणं समोर येत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून थेट पार्थ पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं। मागच्या दाराने थेट दिल्लीच्या तख्तावर बसण्याची ही तयारी राष्ट्रवादीसाठी येणाऱ्या काळात गेम चेंजर ठरू शकते। पण मित्रांनो, सर्वात मोठा धक्कादायक निर्णय शिजतोय तो भारतीय जनता पक्षात। महाराष्ट्रातून चर्चेत असलेल्या नावांची यादी पाहिली तर त्यात श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर, पार्थ पवार यांच्या सोबतच आणखीन एक अत्यंत वजनदार नाव आहे। ते नाव म्हणजे विनोद तावडे। भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्या नावाची केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असल्याचं समजतंय। पडद्यामागून निवडणुकीचं व्यवस्थापन करणारे आणि राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत स्वतःचं प्रस्थ निर्माण केलेले विनोद तावडे आता थेट फ्रंट फूटवर येणार आहेत। पण राजकारणाचा नियम आहे, कुणाला तरी जागा द्यायची असेल तर कुणाचा तरी पत्ता कट करावा लागतो। त्याच वेळी भाजपच्या 2 खासदारांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीत ज्यांच्या कामगिरीचा आलेख खाली आलाय किंवा जे सध्याच्या गणितात अजिबात बसत नाहीत त्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार आहे। थोडक्यात सांगायचं तर येत्या 2-3 दिवसात होणारा हा मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे। एकीकडे श्रीकांत शिंदे आणि पार्थ पवार यांच्या रूपाने नव्या चेहऱ्यांना दिल्लीत ताकद दिली जाते, तर दुसरीकडे ओमराजेंसारख्या नेत्यांना बंडखोरीचं फळ मिळतंय आणि भाजप आपल्याच 2 दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे। तुम्हाला काय वाटतं, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली ही नावं योग्य आहेत का? आणि भाजपने नेमका कोणत्या 2 मंत्र्यांचा पत्ता कट करावा? कमेंट बॉक्स पूर्णपणे उघडा आणि तिथं तुमचं सडेतोड विश्लेषण मांडा। ही इनसाइड माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला आताच लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओ तिथंच थांबूया। धन्यवाद।